दिवाळीचा दुसरा दिवस म्हणजे धनत्रयोदशी साजरी केली जाते. धनतेरस दिवस फक्त संपत्तीचा नाही तर आरोग्याचं प्रतीक आहे. धन म्हणजे संपत्ती आणि तेरस म्हणजे त्रयोदशी. हा दिवस कार्तिक कृष्ण पक्षातील त्रयोदशीला साजरा केला जातो. या दिवशी समुद्र मंथनातून भगवान धन्वंतरी अमृत कलश घेऊन प्रकट झाले. म्हणूनच त्यांना मानलं जातं आयुर्वेदाचे जनक. दुसरी एक सुंदर कथा अशी सांगत जाते की राजा हेमराज यांचा मुलगा जन्मता मरणयोगी होता. त्यांच्या आयुष्यातील चौथ्याच दिवशी मृत्यू येणार अशी भविष्यवाणी झाली. पण त्यांच्या पत्नीने त्या रात्री दरवाजासमोर दिवे लावले आणि दागिन्याचा ढीग ठेवला. जेव्हा यमराज आले त्याच्या डोळ्यामध्ये त्या दिव्यांचा प्रकाश आणि सोन्यांचा झगमगाट भरला. ते आत शिरू शकले नाही आणि अशा रीतीने तिच्या पत्नीने प्राण वाचवले. जेव्हापासून या दिवशी दिवे लावण्याची आणि सोने चांदी खरेदी करण्याची परंपरा सुरू झाली. संध्याकाळी लक्ष्मीपूजन आणि धन्वंतरी पूजन आपण आरोग्य आणि समृद्धीसाठी प्रार्थना करतो. या दिवशी लोक सोने चांदी भांडी आणि कारण शुभ मानले जातात. तसेच यमदीप लावून आयुष्यातील अंधार दूर करण्याचा संदेश देतो. आजही हॉस्पिटलमध्ये जो देव हातात कलश घेऊन उभा असतो तोच आहे भगवान धन्वंतरी, जो आपल्या आरोग्याचा खरा रक्षक आहे. या धनतेरसला लक्ष्मीबरोबर धन्वंतरीलाही वंदन